फक्त हसू कमी झालं आणि त्याची जागा डोळ्यातल्या अश्रूंनी घेतली. बाकी सगळं तर सेम आहे, तेवढं तर चालतच की. आई म्हणते संसार करायचा असन तर काही गोष्टी सहन कराव्या लागतात, पण ती हे सांगायला विसरली की फक्त मुलींना सहन करावे लागतात. बरं झालं मी शेतातून इकडं आले. शेतात पायाला माती लागायची, पण आज पायात चप्पल असली तरी माझी जागा पायाखालची मातीच आहे. शेतात रखरखत ऊन असायचं, पण त्या रखरखत्या उन्हात उंच भरारी घेण्यासाठी एक शुभ्र आकाश दिसायचं. पण आज एवढं मोठं छत मिळालंय आणि आता आकाश नाही मिळालं तरी चालत. आई म्हणते नवऱ्याचं घर हे आपलंसं करून घ्यायचं असतं आणि मी तेच करतेय. पण हे घर फक्त एक पिंजरा आहे. अरे डोळ्यात पाणी येण्याआधी मी नवऱ्याची परवानगी तरी घेतली का? पण असो, काळजी करू नको, त्यासाठी माझ्याकडे एक उपाय बघ. एक गोष्ट मी सासरच्यांकडून शिकले. मेकअप हा सुंदर दिसण्यासाठी नाही तर दुःख लपवण्यासाठी करायचा असतो. मग दुःख पण कसं सुंदर दिसतं. काय दिसतंय ना माझं दुःख पण सुंदर.